राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल महाराष्ट्रातील 288 नगरपालिका नगरपंचायतीचे सर्व निकाल जाहीर झाले आणि अपेक्षेप्रमाणे लोकांनी महायुतीला घवघवीत यश दिलं. आता काही नतद्रष्ट आहेत, त्यांच्या तशरीफला आराम मिळाल्यावर त्यांच्या वरच्या तोंडाने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली. काय म्हटले? अहो, हे विधानसभेलाच EVMच्या मशीन सेट केल्या होत्या, तसे निकाल आले. अरे विश्वप्रवक्त्या, शत्रूच्या यशाला सुद्धा मोठ्या मनाने मान्य केलं पाहिजे, पण तो कोतेपणा तुमच्याजवळच आहे की शत्रूचे यश सुद्धा तुम्हाला देखवत नाही. पण नुसता जळफळाट करून काय उपयोग आहे? तुमची काय हाल केले लोकांनी, एकदा आत्मपरीक्षण करा. काल तर खूप मातोश्रीवर भांड्याची आदळापड झाली असं ऐकतोय मी. यश असं मिळत नसतं. देवाभाऊकडं पहा, छोट्या छोट्या सभेत सुद्धा त्यांनी जाऊन भाषणं केली. जिथं जाता आलं नाही तिथं मोबाईलवरून भाषण केलं. कोणावर टीका टिप्पणी काहीही केली नाही. आपल्या कामाच्या बळावर त्यांनी लोकांना मतं मागितली आणि जवळपास 8 ते 10 वर्षांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांनी भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं. हे सर्व कार्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न, सर्व नेत्यांनी केलेल्या प्रयत्नाचा एकत्रित परिणाम आहे. तुम्ही कुचकं बोलत बसा, तुम्ही टोमणे मारत बसा. अहो, तुम्ही घराच्या बाहेर पडला नाहीत, कोणच्या तोंडानं बाहेर पडताल? एका भावानं तर निवडणुकीत ऐन वेळेस माघार घेतली, नेहमीप्रमाणे पॉलिटिकल ड्रॉप घेतला आणि दुसऱ्यांनी घरात बसून टोमणे मारायला सुरुवात केली. अरे, कोमट पाणी पिऊन निवडणुका जिंकता येत नसतात. त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावं लागतं. कोणच्या तोंडाने उतरताल? आणि म्हणले मत चोरी झाली. अरे, तुमच्या फाटक्या चोरीत होतच काय? तुमचं कोण मत चोरणार आहे? तुमच्यापाशी जन आधार नाही तर तुमचा आधार कोण काढून घेणार आहे? या निवडणुकीत एका व्यक्तीचं मला खूप कौतुक करायचं आहे. ती व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे. इतिहासामध्ये जवळपास 200-250 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात एक फडणवीस आणि शिंदे नावाची जोडगोळी होऊन गेली. या जोडगोळीनं 2/3 भारतावर आपली हुकूमत गाजवली होती. पुण्यात बसलेल्या नाना फडणवीसला कलकत्त्यात इंग्रज काय करतात, सुरतमध्ये इंग्रज काय करतात, खाली गोव्यामध्ये पोर्तुगीज काय करतात, पांडेचेरीमध्ये फ्रेंच काय करतात, याचा सगळा पत्ता होता. आणि या सगळ्यांना नाना फडणवीसचा धाक होता की नाना फडणवीस अशी कोणची चाल चलतील की आम्हाला जागच्या जागेवर थांबावं लागेल, आम्हाला पराभवाला समोर जावं लागेल. आणि दुसरे होते आमचे पाटील बाबा महादजी शिंदे, ज्यांनी सालाबादच्या लढाईत इंग्रजाला सुद्धा धूळ चारली होती. ज्यांचा धाक एवढा होता, वकील मुतालिक नावाची पदवी त्या मोगल बादशाहांनी त्यांना दिली होती आणि आपली बादशाही एक प्रकारे महादजी शिंदेच्या हातात सोपवली होती. आणि या महादजी शिंदेमुळे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 11 वर्ष भगवा ध्वज फडकत होता. महादजी शिंदेमध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये एक साम्य आहे. इतिहासामध्ये महादजी शिंदेला राणोजी शिंदेचा वारसा मिळवताना खूप त्रास झाला. या इतिहासाच्या पानापानावर ते लिहिलेलं आहे. आणि मग माधवराव पेशवेनी महादजी शिंदेच्या पाठीवर हात ठेवला आणि महादजी शिंदे घराण्याचे सरदार झाले. मग त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. तशीच काहीशी परिस्थिती एकनाथ शिंदेच्या बाबतीत झालेली. एकनाथ शिंदे खरे बाळासाहेबांचे वैचारिक वारस होते, पण या लोकांनी आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी या बायल्या उद्धव ठाकरेंनी कमरेवर हात ठेवून त्याला फक्त टोमणे मारले. त्याला गद्दार म्हणलं, त्याला खोकेबाज म्हणलं. उद्धवजी,
एखाद्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सामील होण्याचा मोठेपणा हा फक्त एकनाथ शिंदेजवळ आहे. अरे डोळे झाकून तुम्ही विचार करा, कोणत्या कार्यकर्त्याला तुम्ही 10 रुपये काढून दिलेत का? तो अजून एक किस्सा लोक मोठ्या चवीनं सांगतात की आपल्या एन्व्हायरमेंटला मासा मेला म्हणून तुम्ही कार्यकर्त्याला भेट टाळली होती. आणि कार्यकर्ता जो तुमच्यासाठी बीडून पायी तिरुपतीला निघाला होता, तो कार्यकर्त्या रस्त्यातच मरण पावला. तुम्ही त्याच्या कुटुंबियाला भेटायचं सौजन्य दाखवलं नाही, पण आमच्या एकनाथ शिंदेने त्याला 2 मजली घर बांधून दिलं. हा एकनाथ शिंदेचा मोठेपणा आहे. महाजी शिंदेप्रमाणे सुद्धा एकनाथ शिंदेला आपला वारसा सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आणि आज महाराष्ट्रातल्या जनतेनं 50च्या वर नगरपालिका त्यांच्या ताब्यात देऊन हे सिद्ध केलं आहे की बाळासाहेबांचा वैचारिक वारसा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आहेत. बाळासाहेबाच्या पोटी जन्म घेऊन तुम्हाला तो वारसा मिळवता आला नाही, हे तुम्ही दुर्दैवी, तुम्ही कपाळकरंटे आहात. म्हणून आज या जोडगोळीचं जाहीर अभिनंदन केलं पाहिजे. देवेंद्र आणि एकनाथ, फडणवीस आणि शिंदे, जाता जाता एक गोष्ट सांगतो, ज्या वैभव खेडेकरचा प्रवेश होऊ नये भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून जीवाचा आटापिटा करणाऱ्या नेत्या लक्षात घे. मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. शेवटी भारतीय जनता पक्षाने वैभव खेडेकरला आपल्या जवळ केलं आणि वैभव खेडेकरानं सुद्धा भारतीय जनता पक्षाचं पांग फेडलं. 30 वर्षानंतर प्रथमच खेडमध्ये 3 कमळाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आलेले आहेत. वैभव खेडेकरची धर्मपत्नी सौ हेमा, माझी सून, हिनं समोरच्या उबाटा गटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं आहे. या सर्वांचं पुन्हा अभिनंदन करतो आणि पुन्हा या जोडगोळीचं अभिनंदन करतो. असंच जनतेसाठी काम करा, जनता तुम्हाला निश्चित डोक्यावर घेईल. धन्यवाद.